नमस्कार मंडळी. कसा काय होळीचा दिवस, कसा काय होळीचा सण कसा साजरा झाला बघितलात ना पूर्ण व्हिडिओ. होळीच्या गाव होळी असेल, रेड होळी असेल आणि जो आपला होम पेटवला तो कुकुट होळी, ह्या होळी तुम्ही आपल्या अगोदरच्या व्हिडिओत बघितलेच असणार. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? तर त्या व्हिडिओमध्ये अजून कोणाच्या कमेंट आले नाहीत तर मित्रांनो नक्की कमेंट करा आणि सांगा की प्रत्येकानं आपापल्या गावचा शिमगा उत्सव, होळीचा जो होळी सण असतो तो कशा पद्धतीत साजरा झाला. मित्रांनो ना, होळीचा सण हा प्रत्येकाच्या गावागावात साजरा होत असतो आणि प्रत्येकाच्या गावात हा होळीचा सण साजरा होत असताना आजूबाजूच्या गावातल्या होळीचे सण आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. पण हा यूट्यूबच्या माध्यमातून कोणाकोणाच्या गावात कशा पद्धतीचा होळीचा सण, हा होम कशा पद्धतीचा प्रत्येक गावात होतो हे आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. आणि हेच काम आम्ही सर्व यूट्यूबर करत असतो. तर मित्रांनो, त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळतं की प्रत्येकाच्या गावागावात कशा पद्धतीचा होळीचा सण, शिमगा उत्सव साजरा होत असतो. तर आपण पण 2-3 व्हिडिओ टाकलेत. जो पहिला व्हिडिओ टाकला आहे गाव होळीचा तो थोडा लॉंग व्हिडिओ आहे, मोठा व्हिडिओ आहे. पण मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की आधीच्या आपल्या आज्यापंजांनी, वाडवडिलांनी कशा पद्धतीने हा होळीचा सण साजरा करत या आपल्या जुन्या ठेवी परंपरा कशा पद्धतीने जपल्यात त्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर आपण रेड होळी हा दुसऱ्या भागात आपण व्हिडिओ टाकणार आहे. कारण एकच मित्रांनो व्हिडिओ मोठी टाकली ना तर लोक बघायला कंटाळा करतात. म्हणून आपण तो छोट्या छोट्या अशा 3 होळ्या असतात आपल्या, तशा ते छोट्या छोट्या 3 व्हिडिओ आपण करून टाकणार आहेत आणि टाकलेल्यासुद्धा आहेत. तर मित्रांनो नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माझ्या रावारी गावची होळीची परंपरा आणि पद्धत कशा पद्धतीची आहे हे तुम्हालाही कळेल. कारण प्रत्येकाच्या गावात आम्हाला तरी असं वाटतं की आमच्यासारखी होळी नसते, प्रत्येकाला असं वाटतं की आमच्यासारखी तुमची होळी नसते. पण मित्रांनो, जेव्हा आपण बघणार ना तेव्हा आपल्याला समजेल की प्रत्येकाच्या गावागावात कशा पद्धतीची होळी असते. तर मित्रांनो, काही गावात होळीची अशी परंपरा, अशी पद्धत आहे की आपण मुंबईलाही बघतो की आपण जो होळीचा होम असतो त्या होमात नारळ टाकला जातो. पण माझ्या गावाची पद्धत अशी आहे की जेव्हा होम तयार करतात गावातील ग्रामस्थ, तर त्या होळीत होम जो आपण तयार करतो त्याच्यामध्ये आंब्याच्या टाळ्याने असं सजवलेलं असतं आणि आंब्याच्या टाळ्याला एकदम टोकाला वरती तुम्ही बघितलात तर नारळ बांधलेला असतो. तर अशा पद्धतीच्या होमात नारळ बांधलेला असतो. तो तुम्ही आम्ही कोणीही असा म्हणजे एक शौर्य, म्हणजे एक धाडस करून आपण त्या आगीतून नारळ काढू शकतो. आणि त्या तुम्ही व्हिडिओ जर बघितलात ना, कुकुट होळी होम, हा व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जी आपली होळी असते, होम असतो कुकुट होळी, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नारळ कुठे बांधलेलाच असतो आणि तो कशा पद्धतीने काढला जातो. आणि त्याच्यानंतर जो राहिला विषय तिसरा, जो अगोदरच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं नाही, जे ते देवाचे दगड असतात, ते मी व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नाव सांगितलं, मी पण विसरलो. तसं मला आपल्या गावातील लोकांनी मालगुंड असं काहीतरी त्या दगडांना असं म्हणतात. ते आपल्या ताकदीने आणि युक्तीने उचलले जातात मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओत बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर जर बघितला नसेल तर पुन्हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच, तर तो तुम्ही बघू शकता. तर तो आपल्या शक्तीने युक्तीने आपण उचलू शकतो. उचलताना पण मित्रांनो ना, शक्ती तर त्या मालगुंडला उचलण्यासाठी लागतेच. दगड आता एवढा काळा दगड तुम्हाला माहिती आहे किती वजन असतो. पण ती जुनी पद्धत आहे, कशा पद्धतीने उचलला जातो ती सुद्धा एक आपला भक्ती, शक्तीचा आणि श्रद्धेचा विषय आहे मित्रांनो. तर बघितला नसेल
तर नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन केव्हाही कधीही बघू शकता. आणि कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. म्हणजे आमच्या गावची परंपरा, होळीची परंपरा कशा पद्धतीने चालते हे सर्वांना अनुभवायला मिळेल. तर मित्रांनो आपली होळी सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत चालू होती. तर आता आपण मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता मंदिरात चाललो आहे. आता मस्तपैकी मंदिरात जाऊया, आपल्या आई जाकादेवीचं दर्शन घेऊन मस्तपैकी शांत वातावरणात बघू. झोप भेटली तर काय एखादी 1-2 तास झोप भेटली तर आपण झोपूच. आणि आता सर्व रात्रीचे जागरणाचे असणार. मंदिरात गेल्याच्या नंतरही तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आता रात्रीची जागरण करून सर्व झोपलेली असतील. तर चला जाऊया आता डायरेक्ट आपण मंदिरात भेटूया. तर मित्रांनो ही आहे प्रवासी शेड आम्ही बांधली आहे. खूप कष्टाने परिश्रमाने ही आपण शेड बांधलेली आहे, बघू शकता. प्रवासी थांबा सामाजिक उपक्रम 2025 सौजन्य श्री विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान रावारी, श्री जाकादेवी ग्राम विकास मंडळ रावारी. मित्रांनो आमच्या गावातील सर्व युवा प्रतिष्ठान रावारीचे सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकीचे बळ दाखवून या आपल्या रावारी बापेरे मार्गावरती ही सुंदर अशी शेड बनवलेली आहे, बघू शकता. खूप दिवस हा ब्लॉग बनवायचा राहिला. आता आपण मंदिराकडे जाता जाता तेही काम आपण करून टाकूया की उत्कृष्ट दर्जाची अशी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ आणि युवा विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानच्या सर्व मुलांनी सहकार्य करून ही सुंदर अशी शेड बनवली आहे, बघू शकता तुम्ही. तर सर्वांचे माझ्या गावातील ग्रामस्थ मंडळ आणि युवा विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठानचे सर्व आमचे क्रिकेट प्रेमी यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सुंदर असं काम आपल्या या शेडचं झालं आहे ते. तर चला मित्रांनो जाऊया आता आपण मंदिराकडे. तर मित्रांनो कसं वाटलं माझ्या आई जाकादेवीचं मंदिर. याच मंदिरात आपण काल रात्रभर होळीचा सण साजरा करत होतो. तर मित्रांनो आपली ग्रामदेवता, आपल्या गावाला वज्रमुठीने एकत्र बांधून ठेवणारी ही आई जाकादेवी. खूप सुंदर असं मंदिर. चारी बाजूला बघितलं तर एकदम डोंगर रांगा, घनदाट असे झाडा झुडपांची ही लाईन तुम्हाला दिसतील, बघू शकता. आंब्या काजूंचे अशा खूप अशा बागा आहेत आजूबाजूला. इथे बसस्टॉप पण आहे, आपलं जाकादेवी मंदिर बसस्टॉप आहे. केव्हाही कधी आपण लांज्यातून आलात, पावणे 8ची बस येते, केव्हाही कधीही तुम्ही येऊ शकता. आणि हा आमचा आहे रंगमंच. इथं आमची आता पूजा होईल 13 ते 14 तारीखपर्यंत होळीची. त्या दिवशी तुम्हाला खूप असे व्हिडिओ पाहायला मिळतील. इथे नमनाचा कार्यक्रम असेल, तोही आपण पुढल्या व्हिडिओत बघूयाच. बघू शकता मित्रांनो ही आपली होळी. जाकादेवी माते की जय. हे बाकीचे मंडळी तुम्हाला दिसत आहेत ग्रामस्थ, ते आता पाळीला आहेत. म्हणजे असे सणसूद आले ना मित्रांनो गावाकडे, तर आमच्या रावारी गावातील ग्रामस्थ 3 वाडीतले 2-2 असे आई जाकादेवीची सेवा करण्यासाठी, म्हणजे आपण त्याला बोलतो पाळीला राहिलेले असतात. आणि ते आजच्या दिवसाचे पाळीला आहेत, बघू शकता. आता निवेद वगैरे होतं आहे तिकडे. तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या जुन्या परंपरा, ह्या आपल्याला चालू ठेवल्याच पाहिजे आणि गरजेचं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता पाया पडून घेऊया.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहे देवळातून पाया पडून वगैरे आलो आहे. आता बोललो इकडून रस्त्याने उन्हातून जाण्यापेक्षा बोललो सावलीतून जाऊया गावातून. तर गावातून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आता भाजी लागवड केली जाते. तर हे तुम्हाला पाटाचं पाणी दिसतंय ना मित्रांनो, हे आमच्या गावातील देवाच्या झऱ्याचं पाणी आहे. अमृतासारखं असणारं हे माझ्या गावच्या ग्रामदेवतेच्या चरणातून येणारं पाणी म्हणजे आमच्या देवाचा झरा म्हटला जातो. तिकडून हे पाणी असतं. वर्षाचे 12 महिने मित्रांनो या पाटाला, या झऱ्याला पाणी असतं. आणि पाणी प्यायला तर एवढं थंडगार असतं की मडका आणि फ्रीजपेक्षा या आमच्या देवाच्या झऱ्याचे पाणी प्यायल्याच्या नंतर मित्रांनो ताण भागत असते. पाठीमागे बघू शकता त्याच पाण्यावरती नारळी पोफळींच्या बागा कशा पद्धतीने बहर आलाय तो. असा हिरवागार आपला गावातील परिसर आहे, बघू शकता चारी साईडला. हे तुम्हाला पाठीमागे दिसतंय ना, ते कुळीद वर्ण वगैरे केलं आहे. ते तुम्हाला ही व्हिडिओत मी दाखवतो पुढे पुढे. जसं जसं खालती जाईन तसं तुम्हाला मी दाखवेन. कारण पावसाळी व्हिडिओ मी बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की जेव्हा शेती पूर्ण लावून होते तेव्हा हे कसं हिरवगार पूर्ण शेत जमीन हे दिसतं. आता गावाकडे माणसं कमी असल्यामुळे सर्व इकडे तुम्हाला दिसणार नाही कोळीद वरणा केलेला. जे लोक आहेत ते लोक करतात. आता हे बघू शकता पाठीमागे ह्या मळीत पूर्ण कोळीद आहे केलेला. वाळाच्या शेंगा वगैरे आहेत. हा पूर्ण जो पुढं तुम्हाला ग्रीन दिसतंय ते सर्व कोळीद केलेला आहे. ह्या साईडला पण वांगी वगैरे लावलेत, मिरची जे तुम्हाला त्याच्या साड्या लावल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची ह्या पाण्यावरती आता वांगणी शेती अगोदर लोक करायची, वांगणी शेती म्हणून, पण आता कोण नाही करत. आता फक्त थोडीफार भाजी बनवतात. घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी थोडं करावं. हे बघा पाठीमागे ह्या साईडला हे दिसत आहेत साड्या लावल्या, त्याच्या आतमध्ये वाळाच्या शेंगा आहेत. वाळाची भाजी आपण खातो चवळी, ते तिकडे केलेले आहेत. असे वेगवेगळे भाजीचे प्रकार आपल्याला ह्या साईडला बघायला मिळतात. म्हणून बोललो चला रस्त्याने चालत जाण्यापेक्षा इथून काहीतरी शूट करायला मिळतं काय बघूया. आणि शिमगा उत्सवात मित्रांनो ना आमची पालखी बाहेरच्या गावात जाण्याच्या अगोदर आदल्या रात्री जो आपण मांड असतो त्या मांडाचे तुम्हाला थोडीफार माहिती देतो. तो आपण आता इथे जाताना या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांड दाखवतो आमच्या जाकादेवीचा. तर या सर्व मित्रांना जुन्या वाटा आहेत. ज्या वाटेने पाणी येतं त्या वाटेनेच माणसांना पण चालायला लागतं. ऊन तर शिमग्यातलं ऊन तुम्हाला मित्रांनो माहिती आहे कशा पद्धतीने लागतं. ही काजूची बाग झाली आता, कारण ही अगोदर शेतीच होती इकडे, पण आता करणारं कोण मित्रांनो राहिलं नाही. त्याच्यामुळे माणसं काय करतात, काजू लावतात आणि चला मुंबईला. झाले काजू, धरले काजू तर यायचं, नाहीतर आपल्यात नातेवाईकांना कोणाला तरी सांगायचं काढा. तर इकडे बघू शकता हे उडदाची आहे वाटतं, उडीद. आता टोवून कर त्याला कोंब आलेत, रुजलेत बऱ्यापैकी चांगले. चवळी आहे का काय ते समजत नाही, पण कुळीद वगैरे पण असू शकतो. पण कुळीद असं नाही होत, असेल काहीतरी. तुम्हाला समजलं तर तुम्ही सांगू शकता कमेंट करून काय आहे ते. तर शेती सोडली आणि काजूची बाग झाली बघा. खेळे कुठेतरी आले, मृदुंगाचा आवाज येतोय. तर मित्रांनो हा आहे आमच्या जाकादेवीचा मांड. या मांडावरती व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, कोकणी निशांत म्हणून आमच्या गावातील यूट्यूबर आहे, त्याने चॅनलला टाकलं आहे. तर मित्रांनो फुल नाईट आहे ना, खूप मजा असते इकडे. कारण रात्रीचं आपल्या ग्रामदेवतेची पालखी असते त्या मांडावरती बसलेली, बघू शकता. बाजूला मस्तपैकी फणसाचं झाड आहे, नारळी पोफळीची छोटीशी बाग आहे. आणि रात्रीची एवढी खूप थंडी असते, पण सर्व ग्रामस्थ मंडळी आपली नवीन पिढी आलेली असते झोपण्यासाठी. रात्रभर गदारोळ चालू असतो.
काय करतात ते करतात. आजूबाजूला असणाऱ्या पावट्याच्या शेंगा वगैरे रतेळी वगैरे काढायची, मस्तपैकी रात्रभर शिजवायची आणि खायची. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या जाकादेवीची पालखी खांद्यावर घेऊन परदेशात म्हटलं म्हणजे लोक अगोदर परदेशीच म्हणायची, बाहेरगावी जातो अशी बोलायची. पण आता तसे 4-4, 5-5 दिवस कोण बाहेरगावी जात नाही. 2 दिवस आपल्या गावाच्या बाहेरची सीमा असते ती ओलांडायची. आणि होळीच्या दिवशी जसं अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आम्ही आता होळीला आलो तसं दुसऱ्या गावातून आपल्या गावात यायचं. तर गावातली शेती बघा मित्रांनो, व्ह्यू बघा, आजूबाजूचा दृश्य पाहण्यासारखं आहे बघा. ही आहे आमच्या गावातली शेती. भाजवलीची पण तयारी मित्रांनो झाले, बघू शकता. भारे आहेत, पेंडे आहेत गवताचे. आणि इकडे तर मित्रांनो या साईडला भाजवलीची पूर्ण तयारी झाली आहे. फक्त हा पातेरा पसरायचा आहे, वरती माती लावायची आहे, माचीस लावायची, पेटवायची, कांडा लावून का भाजवली झाली. मित्रांनो भाजवली पण करताना काळजी घ्या, उन्हाचा रखरखाच असतं, आजूबाजूला सुकलेलं गवत वगैरे असतं, कधी पण पेटू शकतं. तर चला मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये सर्व आपल्या शिमगा उत्सवातली असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या गावातल्या परिसराची माहिती तुम्हाला दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि आपलं नेहमीचंच, जर तुम्ही आपल्या कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल तुमचं समजून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.